चाळीसगावमध्ये टेम्परेचर वाढतंय याच्याबद्दल काय सांगू? काय सांगू तुला दादा, आता मरानी गरमी आहे इथे, बाहर जाना भी मन नहीं करत रे दादा. पण चालू आहे पटकन आंबे खाणे, लस्सी प्याने, आत्ता प्याने तिला चल म्हणतात. दादा तुम्ही रात्री 9 नंतर भेटा, मी निवांत बसेल आणि सांगतो काय रसून पण आता आमल्या घरी जाऊ द्या प्लीज. हा नाही घरी नाही ना, आंबे खाणे ना, लस्सी प्याने. चल ना बाई, चल ना तू पहिले. थांबा मॅडम. मॅडम सध्या जे चाळीसगावचं टेम्परेचर वाढलंय याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय? अरे भाऊ टेम्परेचर वाढेल मग तू बाहेर काय करणार ना, घरी मर ना. पहिले जेवढं ऊन आहे त्यातल्या त्यात तू डोक्यानं भेजा फ्राय कर राहिला ना, त्याला मर ना. का भैया, चाळीसगावचं सध्याचे टेम्परेचर वाढतंय, तुमचं काय म्हणणं आहे त्याच्याबद्दल? अरे लय खतरनाक टेम्परेचर आहे भाऊ. चेहऱ्याला सनक्रीम लावून सनक्रीम संपून गेली. तू काय फिरायला उन्हात आणायचा? घडी तुझा मूत काढावी तुला. का भैया, चाळीसगावचं सध्याचे टेम्परेचर वाढतंय, तुमचं काय म्हणणं आहे त्याच्याबद्दल? अरे टेम्परेचर, अरे बाप काय सांगू रे, दिवसातनं 4 खोके लागू राहिले. एवढे तर लोकांना उन्हाळी भरू राहिले पुऱ्या चाळीसगाव मध्ये. हा, आणि घरी सिलेंडर संपलं होतं तर म्हातारी उन्हात पोळ्या शेकू राहिली. अजून काय सांगू तुला? हा भाऊ, नारळ काय भाव दिले हो भाऊ? हो 60 रुपयाला आहे का दादा? 60 रुपयाला? अरे कोणत्या अँगलने 60 रुपयाला? किती सुकलेले हो ते नारळ तर. अरे दादा चाळीसगाव मध्ये ऊन एवढं पडतंय का उन्हामुळे माणूस सुकून चालला. तिथं फळ आहे दादा. किती देऊ? नाही एवढे सुकलेले का? बरं एक काम कर, 100 रुपये दे, तुला 2 देतो मी. 50 रुपयाला एक लावतो बस.